नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन 2021 या वर्षामध्ये मी तुमचं स्वागत करतो। हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं, आपल्या समाजाला, देशाला जो काही कोरोनासारखा विषाणू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती परिणाम करतोय, तशा प्रकारची कोणतीही गोष्ट या वर्षामध्ये घडू नये। तुम्हाला हे 2021 साल सुख समृद्धीचं, आनंदाचं, समाधानाचं जावं, भरभराटीचं जावं आणि तुमच्या मनातल्या ज्या काही आकांक्षा आहेत, संकल्पना आहेत, त्यासुद्धा पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपल्या मार्केटिंगच्या आजच्या लेक्चरकडे आपण जाऊया। आपण दुसऱ्या युनिटमध्ये ग्राहकांची वर्तणूक, बाजारपेठ विभाजन आणि वस्तुस्थान निश्चितीकरणाच्या संदर्भात आपण अभ्यास करत होतो। वस्तुस्थान निश्चितीकरणाची आपण संकल्पना लक्षात घेतली, त्याची व्यूहरचना, जास्त किमतीत जास्त लाभ, जास्त किमतीत कमी लाभ, त्याच किमतीत जास्त लाभ वगैरे वगैरे, हे सगळे आपण व्यूहरचना त्याच्या लक्षात घेतल्या। आज आपण त्याचं महत्त्व लक्षात घेणार आहोत। स्थान निश्चिती कशासाठी करायची? वस्तूची आहे ॲक्च्युली। बाजारपेठेमध्ये ती वस्तू प्लेस झाली पाहिजे, ती प्रसिद्ध झाली पाहिजे असं आपण म्हणू। तर ह्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण लक्षात घेऊया। संपूर्ण संघटना विपणन केंद्रित बनवणे। वस्तुस्थान निश्चितीकरण म्हणजे प्रॉडक्ट पोझिशनिंग कशासाठी? तर आपला जो व्यवसाय आहे, तुम्ही जे संघटना, व्यवसाय याच्याबद्दल काही फार मत वेगळं करा। व्यवसाय तो, संघटना, विपणन करता, हे सगळ्याला आपण एक उत्पादक, हे आपण सगळं एकच समजतो। म्हणजे ही मार्केट सेंटर्ड करणं हे वस्तुस्थान निश्चितीकरणामध्ये महत्त्वाचं। आपण बाजारपेठ निवड, लक्ष्य बाजारपेठ या मुद्द्याच्या अंतर्गत हे लक्षात घेतो। आणि बाजारपेठ म्हणजे काय? तर बाजारपेठेमध्ये ज्या ठिकाणी विक्रेता आणि ग्राहक एकत्र येतो, मग विक्रेता कोण असू शकतो? मे बी उत्पादक असू शकतो, मे बी डीलर असू शकतो, मे बी मार्केटर असू शकतो, मे बी सप्लायर असू शकतो, कोणी जो विक्रेता आहे, दुकानदार असू शकतो, आणि ग्राहक, खरेदीदार, ग्राहक हे असू शकतात। ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे बाजारपेठ। मग ह्या बाजारपेठ काय असतं? विक्रेता असतो, वस्तू सेवा असते आणि ग्राहक असते। आता ह्याच्यामध्ये कशाला महत्त्व आहे? तर ग्राहकाला महत्त्व आहे, वस्तूला महत्त्व आहे, उत्पादकाचं महत्त्व आज निघून गेलं। पण ज्या ठिकाणची बाजारपेठ आहे त्या ठिकाणची प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते। पलूस बाजारपेठ वेगळी, दिल्ली बाजारपेठ वेगळी, चेन्नई बाजारपेठ वेगळी, न्यूयॉर्क बाजारपेठ वेगळी, किंवा सॅन फ्रान्सिस्को बाजारपेठ वेगळी, किंवा शांघाय बाजारपेठ वेगळी। ह्या सगळ्या बाजारपेठेतली परिस्थिती वेगवेगळी आहे। मग त्या परिस्थितीनुसार, किंवा आपलीच एक बाजारपेठ आहे, त्याच्यामध्ये कालची परिस्थिती वेगळी असते, आजची परिस्थिती वेगळी असते। तुम्ही जर कांदा या गोष्टीवर जर जास्त लक्ष देत असाल तर कशी बाजारपेठ बदलते आणि त्या बदलाला त्या ठिकाणचे व्यापारी आणि त्या ठिकाणचे कांदा उत्पादक आणि बाजारपेठ कशा पद्धतीनं फेस करतात हे तुम्हाला आणि सगळ्यात जास्त फास्ट बदलते। हे का एवढं कांद्याचं राजकारण केलं जातं माहीत नाही। बाजारपेठ बदलाशी एकरूपता म्हणजे हे जे बदल होतात त्या बदलाला उत्पादक म्हणून, विक्रेता म्हणून, मार्केटर म्हणून तुम्हाला त्याच्याशी समरस व्हावं लागतं, जुळवून घ्यावं लागतं। आणि हे जुळवून घ्यायचं असेल तर त्या बाजारपेठेत आपली जर वस्तू जर फिक्स असेल, प्लेस, त्यानं जर काही म्हणजे आपण म्हणू त्या वस्तूने बाजारपेठेचा एवढा हिस्सा काबीज केलेला आहे, 100 वस्तू विकल्या जातात या बाजारपेठेत, यातल्या 50 वस्तू ह्याच्याच आहेत, फक्त याच कंपनीच्या आहेत। त्या बाजारपेठेतील जेवढे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही वस्तू
त्या ठिकाणी प्लेस करायची आहे, पोझिशनिंग करायची आहे. ग्राहकांचा नावलौकिक व निष्ठेत वाढ करायची आहे. बघा आपल्याकडे कसं असतं, मी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन वस्तू आणली, मी सांगलीवरून आणली, मी कोल्हापूरवरून आणली, मी सिंगापूरला जाऊन आणली होती, पण ती काही तुमच्याकडे मिळत नाही की नाही, पण सिंगापूरवरून आणली होती ह्याला महत्त्व आहे ना. तसं या बाजारपेठेत ग्राहकानं खरेदी केली ह्याचं एक गुडविल वेगळं असतं. आणि त्या बाजारपेठेबद्दल ग्राहकाची जी काही निष्ठा आहे, आत्मीयता आहे, त्याच्यामध्ये वाढ करायची आहे. हे काम आपल्या प्रॉडक्ट पोझिशनिंगचं आहे. विक्री वाढ व्यूहरचना बनवणे. आता हे आपण सगळं जे पाहतोय हे सगळं विक्री वाढवण्यासाठीच आहे, ग्राहक मिळवण्यासाठीच आहे. आणि त्यासाठीच आता आपल्याला प्लॅन करायचं नाही. स्ट्रॅटर्जी स्ट्रॅटर्जी हा प्लॅनिंगच्या पुढची स्टेज आहे, अप्पर स्टेप आहे. त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे, ग्राहकांचं लक्ष वेधायचं. ग्राहकांनी ती आपली वस्तू खरेदी करावी. म्हणजे या बाजारपेठेत ही वस्तू मिळते, बघा अमुक बाजारपेठेमध्ये अमुक वस्तू मिळते, हे महत्त्वाचं आहे. आणि ते ग्राहकापर्यंत पोचलं पाहिजे किंवा व्यक्ती समाजापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे की या बाजारपेठेत ही वस्तू मिळते, त्याला ह्या बाजारपेठेत ही वस्तू मिळते. म्हणजे त्या वस्तूचं ते स्थान निश्चितीकरण झालं, पोझिशनिंग झालं. विविध प्रकारचे ग्राहक आकर्षित करणे. ग्राहकाच्या संदर्भातलाच वेगवेगळा भाग कसा इथे निर्माण केलेला आहे पहा, की एक शिक्षक ग्राहक मिळवायचं नाही किंवा वकील ग्राहक मिळवायचं नाही किंवा शेतकरी ग्राहक मिळवायचं नाही. सगळ्या प्रकारचे बालग्राहक, तरुण ग्राहक, स्त्री ग्राहक, सगळ्या प्रकारचे ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ते सगळ्या प्रकारचे ग्राहक या बाजारपेठेमध्ये आकर्षित करायचे आहेत, या वस्तूच्या खरेदीसाठी आकर्षित करायचे आहेत. आता हे तुम्ही जसं करत आहे तसं स्पर्धक सुद्धा करू शकतो, पण त्या स्पर्धकाचा दबाव असतो ना, ते पेलण्याची झेलण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. आणि ते असते, निश्चित असते. तुम्ही तुमची क्वालिटी वस्तू घेऊन बाजारपेठेत गेला, योग्य आणि वाजवी किंमत ठेवला, वस्तूचं डिझाईन आकर्षक असेल, ग्राहकांचं लक्ष वेधणारी जाहिरात असेल किंवा विक्री वाढीसाठी तुम्ही विक्री वृद्धी योजना या संदर्भात जर काही करत असाल, तरीसुद्धा स्पर्धक या ठिकाणी मागाटल्याशिवाय राहत नाही आणि तुमचं त्या ठिकाणी एक स्थान वेगळं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. नवीन वस्तूचं यशस्वी पदार्पण. खरं वास्तविक वस्तूचं स्थान निश्चितीकरण हे नवीन वस्तूच्या संदर्भातच असतं. जुन्या वस्तू कसं आहे, त्यानं स्थान त्या ठिकाणी 1% असू दे, 0.01 असू दे, पण त्यांचं स्थान असतं ना. त्या अखंड ग्राहक दिवसात एक वस्तू विकते, पण एक वस्तूचं सर स्थान आहे ना. पण नवीन वस्तू अजून या बाजारपेठेत कुणाला माहीतच नाही, एकही अजून पहिली विकलेली नाही. पहिली वस्तू विकल्यानंतर त्या बाजारपेठेचंच त्या स्थान निर्माण झालं. खरं म्हणजे स्थान निश्चितीकरण हे नवीन वस्तूच्या संदर्भातच आहे. आणि महत्त्वाचा शेवटचा मुद्दा काय येतो, तर नवीन वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये ग्राहकापर्यंत पोहोचणं. हे जे नवीन वस्तू आहे त्याची वैशिष्ट्ये आहेत, त्याची वापरण्याची पद्धत आहे, त्याची किंमत असेल, त्याचा दर्जा असेल, त्याचा टिकाऊपणा असेल, त्याचं डिझाईन असेल, रचना असेल, त्याचे उपयोग असेल, त्याच्यापासून मिळणारं समाधान असेल, त्याच्यापासून ग्राहकांच्या गरजा ज्या पूर्ण होतात ते असेल, त्याचा टिकाऊपणा असेल, रिलायबिलिटी असेल, विश्वासार्हता असेल, त्याच्या संदर्भातले विक्रोत्तर सेवा असेल, ह्या सगळ्या गोष्टी ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे विद्यार्थी मित्रांनो इथं खूप खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला ग्राहकाच्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्या बाजारपेठेत पर्टिक्युलर त्या वस्तू विकल्या जातात ही स्थिती निर्माण करणं हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण वस्तू स्थान निश्चितीकरणाचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे.
मग असं जर स्थान एकदा त्या बाजारपेठेत निर्माण झालं तर मग ते हळूहळू वाढत जातं आणि एक दिवस असा येतो की त्या संपूर्ण बाजारपेठेत त्याच वस्तू मोठ्या प्रमाणावरती विकल्या जातात. आणि मग एक असं असं गुडविल किंवा अशी एक प्रसिद्धी निर्माण होते की अमुक ही वस्तू अमुक बाजारपेठेमध्ये मिळते, चांगल्या पद्धतीची मिळते असं आपण म्हणतो. आजकाल लोक डी मार्टमध्ये जातात आणि एक आपला मोठा चांगला समज आहे की आपल्याला त्या ठिकाणच्या वस्तू स्वस्त मिळतात. हे बघा ह्या ठिकाणी गेलं तर एवढ्यात मिळेल, म्हणजे हा एक समज चुकीचा बरोबर गोड सगळा वेगळा ते ज्याचा त्याचा भाग असतो. पण हे असं प्रकारे निर्माण होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण अजून वस्तुस्थान निश्चिती करण्याच्या बाबत उद्याच्या तासाला आपण पाहणार आहोत. तर आजच्या तासाला आपण एवढंच थोडक्यात आपण लक्षात घेतो. छोटासा मुद्दा होता, आपण तो